विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा दादर तर्फे सगळ्यांचं स्वागत। आज आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत। तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला 3 ओंकार आणि प्रार्थनेने सुरुवात करूया। पाठीचा कणा ताठ, दीर्घ श्वास, 3 ओंकार। प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विधेहि नैति। आज आपण पूर्ण प्रॅक्टिकल करायचंय। पहिल्यांदी श्वसनाचे व्यायाम आपण करायचे। पहिले उभं राहून श्वसनाचे व्यायाम सुरुवात करूया। उभ्याचा पहिला प्रकार आहे अँकल स्ट्रेच ब्रीदिंग। ते करताना आपण बघितलंय की आपले अँकल जॉइंट्स जे आहेत ते जास्तीत जास्त वर घ्यायचे आहेत। दोन्ही हात वर घेताना श्वास घ्यायचा आहे आणि हात खाली येताना श्वास सोडायचा आहे। अगदी सिंपल आहे, सगळ्यांनी करूया। माझ्याबरोबर सगळ्यांनी एकत्र करायचंय। 5 वेळा करूया आपण सगळ्यांनी। पाच ते 7 सेकंद थांबून मगच पुढचा प्रकार करायचा आहे। हा पहिला प्रकार करताना आपण अँकल जॉइंट्स आपले जेव्हा उंच करतो त्यावेळेला डोळे मिटायचे नाहीये, कारण आपला बॅलन्स जाण्याची शक्यता असते। म्हणून फक्त पहिल्या प्रकारामध्ये डोळे मिटता येणार नाही आपल्याला। पण याचे पुढचे जे प्रकार आहेत सगळे त्याच्यामध्ये आपण आरामात डोळे मिटून संपूर्ण ब्रीदिंग एक्सरसाइज करू शकतो। त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा होणार आहे। आपण आत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढचा प्रकार बघूया। हँड्स इन हँड्स आउट। हातांचा पूर्णपणे आत आणि बाहेर। पूर्ण लक्ष श्वासावर। पुढे जाऊया। पुढचा प्रकार आपण पाहिलाय हँड स्ट्रेच। पहिल्यांदी 90 अंशामध्ये आपले दोन्ही हात छातीवर घ्यायचे। पूर्ण श्वास घेताना दोन्ही हात सरळ 90 अंशामध्ये शरीराला सरळ घेऊन घ्यायचे आहेत।
करूया सुरुवात. शरीरामधलं परिवर्तन जे होत आहे त्याकडे लक्ष द्या. फायदे होण्यासाठी वेळ द्यायचा आहे प्रत्येक प्रकार करून झाल्यानंतर. पुढे जाऊया. याच्यातलाच 135 अंशामध्ये आपल्याला आता दोन्ही हात वरती घ्यायचे. पुन्हा शरीर सरळ, पाठीचा कणा ताठ. सुरुवात करूया. शांत करायचे. पुढे जाऊया. पुढचा प्रकार 180 अंशामध्ये दोन्ही हात आपल्याला एकदम वरती स्ट्रेच करायचे. पुन्हा शरीर सरळ स्ट्रेट, पाठीचा कणा ताठ. सुरुवात करूया. याच्या पुढचे सगळे ॲनिमल पोस्चर्स आहेत, प्राण्यांचे आपण बघितलेच आहेत. तर सुरुवात करूया. टायगर ब्रीथिंगनी. सगळ्यात पहिल्यांदी आहे पोस्चर घ्यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये बरोबर हातापासून ते कोपरापर्यंतचं अंतर. त्यानंतर कोपर आणि ढोपर एकत्र जोडून दोन्ही हात असे पूर्ण जमिनीवर ठेवायचे आणि हाताच्या तळव्यावरती आपल्याला यायचंय. बरोबर वाघाची स्थिती पूर्ण आपल्याला टायगर ब्रीथिंग करायचं. याच्यामध्ये फोर्सफुली आपल्याला करायचंय. जेवढ्या फोर्सनी आपण दीर्घ श्वसन करायचंय आणि फोर्सफुली आपल्याला श्वास सोडायचा. ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांनी डॉक्टरांना विचारूनच करायचंय. आपण
श्वास घेताना अगदी सावकाश श्वास घ्यायचा आहे, पण सोडताना फोर्सफुली आपल्याला एक्झेल करायचं आहे. त्यामुळे श्वास घेताना पाठीची आपल्या गरी होते आणि श्वास सोडताना पाठीचा डोंगर होतो. पाठीलाही छान लवचिकता निर्माण होते. आता हे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे किंवा बीपी हार्ट पेशंट्स असतील त्यांना हा प्रकार नाही करता आला तर आपण पुढचा प्रकार करतो कॅट ब्रिदिंग. कॅट ब्रिदिंग एकदम स्लो आहे, स्लो ब्रिद इन स्लो ब्रिद आउट. त्याच्यामध्ये आपण डायग्रामचीच पोस्चर घेतो पूर्णपणे सेम पोस्चर. आता आपल्याला स्लो ब्रिद इन आणि स्लो ब्रिद आउट करायचं. 5 वेळा करूया सावकाश. शांत बसून जायचंय. स्लो ब्रीदिंगचा फायदा पूर्ण शरीरामध्ये होतोय. जास्तीत जास्त ऑक्सिजन घेतलाय, जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलेला आहे, दीर्घ श्वसन झालेलं आहे. आता पुढे जाऊया. डॉग ब्रीदिंग करायचं आपल्याला, कुत्र्यासारखं ब्रीदिंग करायचंय. त्यासाठी पूर्ण दोन्ही हात बरोबर असे ठेवायचे व्यवस्थित आणि फोर्सफुली याच्यामध्ये एक्झेल करायचं. फक्त कपालभातीसाठी हे खूप उपयोगी आहे. करूया, सगळ्यांना माहितीच आहे. जीभ बाहेर काढायचे आणि फक्त उच्छ्वास, श्वास आतमध्ये जाणारच आहे आपोआप. जी कोरडी पडेपर्यंत हा आपण प्रकार करू शकतो. पोटाचे छान क्लॅपिंग होतं याच्यामध्ये, बघितलंच आहे, आणि कपालभाती करायला सोपी जाते. पुढचा प्रकार बघूया रॅबिट ब्रीदिंग. रॅबिट सारखं बसायचं आपल्याला, सशासारखं दोन्ही हाताच्या मुठी करून, आणि जीभ जी आहे ती खालच्या ओठांच्या आणि दातांच्या मध्ये ठेवायची आणि फोर्सफुली एक्झेल करायचे. एक्झेल करताना गालांचं छान क्लॅपिंग होणार आहे, ते जास्तीत जास्त आपल्याला एन्जॉय करायचं आहे, त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि पोटाचंही त्याच्याबरोबर क्लॅपिंग होणार आहे. डॉग ब्रीदिंग मध्ये जसं पोटाचं क्लॅपिंग झालं तसंच पोटाचं क्लॅपिंग इथेही होणार आहे, आणि शिवाय पोट दाबलं पण जाणार आहे. रॅबिट ब्रीदिंग करूया आता आपण. गालांचे छान क्लॅपिंग झालंय, पोटाचंही छान क्लॅपिंग झालेलं आहे. पूर्ण परिणाम होण्यासाठी आपण वेळ दिलेला आहे. याच्या पुढे आहे सिंह मुद्रा. सिंह मुद्रा आपण जास्तीत जास्त 1 मिनिट पर्यंत लांबवू शकतो. आपल्याला जेवढी जमेल तेवढी करायची आहे. कॅपॅसिटी रोज वाढवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यात दोन्ही हातांना स्ट्रेच करायचं आहे आणि चेहरा जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे वरच्या दिशेला आणि जीभ एकदम खाली आली पाहिजे. जेवढी आपल्याला खेचता येईल जीभ खालच्या दिशेला तेवढी खेचून घेण्याचा प्रयत्न करायचा. करूया.
चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. रिलॅक्स. पुढे जाऊया. आता आपण पोटावरचे 2 प्रकार बघूया. पहिला आहे भुजंगासन श्वसन. नागासारखा आपला शरीराचा पुढच्या भागाचा फणा होतो, नागाचा फणा जसा असतो तसा, म्हणून भुजंगासन श्वसन याला म्हणतात. पूर्ण लक्ष श्वासावर द्यायचं. अगदी स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिद आउट आहे याच्यामध्ये. आधी आसनाची स्थिती, त्यानंतर दोन्ही हात आपल्या छातीपाशी आणायचे, हनवटी जमिनीवर टेकवायचे आणि 5 वेळा शांतपणे इनहेल एक्झेल करायचे व्यवस्थित. विश्रांती. मकरासनामध्ये रिलॅक्स व्हायचंय. जास्त उंच आपल्याला व्हायचं नाहीये. आपलं पोट दाबलं गेलं पाहिजे. यासाठी हात थोडेसे वर घेतलेत मी बघा, वर येतात म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्ण पोटावरती पण दाब आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. पुढचा प्रकार बघूया आपण शलभासन श्वसन. याच्यामध्ये आपल्याला हाताच्या मुठी करायच्या आहेत आणि दोन्ही मुठी करून पूर्ण जांघांच्या इथे आपल्याला बसवायचे आहेत. हनवटी जमिनीवर असेल आणि दोन्ही पाय आपले जास्तीत जास्त वर खेचायचा प्रयत्न करायचा आहे. गुडघ्यात न मोडता, गुडघ्यात वाकवायचे नाही. दोन्ही पाय स्ट्रेट वरती आले पाहिजे. शक्य असेल त्यांनी करायचंय. ज्यांना दोन्ही पाय शक्य नाही होणार त्यांनी एक पाय केला तरी हरकत नाही सुरुवातीला, पण दोन्ही पाय केले तर जास्त फायदा होणार आहे. सुरुवात करूया 5 वेळा. मकरासनामध्ये विश्रांती. आपले श्वसनाचे व्यायाम सगळे झालेले आहेत. आता आपण प्राणायामाला सुरुवात करायला हरकत नाही. पहिल्यांदा आपण करतो ती सगळ्यांना माहिती आहे कपालभाती शुद्धिक्रिया आहे. याच्यामध्ये फक्त श्वास सोडायचा आपल्याला, श्वास आपोआप घेतला जाणार आहे आणि पोटाचं फ्लॅपिंग होणार आहे. या क्रियांवरती आपल्याला पूर्ण जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित होतीये की नाही कपालभाती. आणि याचे रिस्ट्रिक्शन्स आहेत सगळ्यांना. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट पेशंट्स असतील किंवा स्पॉन्डिलिसिस आहे, सिव्हिअर स्पॉन्डिलिसिस, त्यांनी हे प्रकार डॉक्टरांना विचारूनच करावेत अथवा करू नये. ओके, आपण करूया. पाठीचा कणा ताठ. वज्रासनात बसलात तर पाठीचा कणा हा आपोआप ताठ राहतो. मुद्दाम आपल्याला ताठ करावा लागत नाही.
म्हणून वज्रासनात बसलो आपण तर त्याचा फायदा जास्त होणार आहे. जास्त लक्ष आपल्याला पाठीच्या कण्यावरती द्यायची आवश्यकता नाही. सुरुवात करूया. पहिल्यांदी बोथ नॉस्ट्रिल्स कपालभाती. पहिला प्रकार करूया. ह्याच्यामध्ये दोन्ही नाकपुड्यांनी श्वास बाहेर सोडला जाणार आहे. एका मिनिटात 120 स्ट्रोक्स होतात, पण आपल्याला जसे होतील त्याप्रमाणे करायचे आहे. एका सेकंदाला 2 स्ट्रोक्स. हा स्पीड आपला कायम असला पाहिजे. त्यानंतर श्वास घेतही नाहीये, श्वास सोडतही नाहीये. ही जी स्थिती आपण घेतो त्याला केवल कुंभक किंवा सहज कुंभक असं म्हणतात. कपालभातीनंतर हे कुंभक सगळ्यांना मिळतं. जास्तीत जास्त 50 स्ट्रोक्स नंतर मिळतं, पण सरावाने तुम्ही 25-30 स्ट्रोक्स केले तरी त्याच्यानंतर मिळायला सुरुवात होते. दुसरा प्रकार करूया. अल्टरनेट नॉस्ट्रिल्स कपालभाती. नासिका मुद्रा. पहिली 2 बोटं आतमध्ये सगळ्यांना माहिती आहे. अनामिका आणि अंगठा याचा वापर करायचा. बरोबर पूर्ण लक्ष श्वासावर आणि पोटाच्या फ्लॅपिंग वरती करायचं. सुरुवात करूया. अल्टरनेट नॉस्ट्रिल्स कपालभाती. पाठीचा कणा ताठ. कुंभकाचा अनुभव अतिशय छान मिळालेला आहे. पुढे जाऊया आपण आता. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं भागशः श्वसन. ह्याचे 3 प्रकार आहेत. सगळ्यात सुरुवातीला उदरीय श्वसन. उदरीय श्वसन चिन मुद्रा घ्यायची. अंगठ्यावरती बरोबर पहिलं बोट ठेवायचं. 3 बोटं बाकीची पूर्णपणे उभी असतील, उघडीच. बरोबर गुडघ्यांवरती हात ठेवायचे, मुद्रा ठेवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. श्वास घेताना पोटाने पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट रिलॅक्स झालं पाहिजे. एवढीच क्रिया करायची आहे. बाकी काही नाही, कुठेही लक्ष द्यायचं नाहीये. श्वासावर लक्ष आणि पोटावरती लक्ष. 5 वेळा करूया. मुद्रा सोडून रिलॅक्स व्हायचंय. 5 ते 7 सेकंद. पूर्ण परिणाम होतोय. आपण जी क्रिया केली आहे त्याचा 100% फायदा शरीरावरती होत आहे. जाऊया. पुढचा प्रकार आहे वक्षीय श्वसन. वक्षीय चेस्ट वरती पूर्ण लक्ष द्यायचंय. लंग्स मध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन भरून घ्यायचं आहे. कार्बन डायऑक्साईड आपल्याला भरपूर प्रमाणात बाहेर टाकायचं आहे. यासाठी आहे मुद्रा चिन्मय मुद्रा. मग अशी 3 बोटं जी चिन्ह मुद्रा अशी होती, आता चिन्मय मुद्रा करताना फक्त ही 3 बोटं आहेत ती आतमध्ये घ्यायची आणि बरोबर मांडीच्या मध्यावरती आपल्याला दोन्ही हातांच्या मुद्रा ठेवायच्या आहेत. पाठीचा कणा ताठ. आता फक्त लक्ष आपलं चेस्ट वरती असणार आहे. छातीवरती. छाती जास्तीत जास्त फुलवायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग श्वास सोडताना रिलॅक्स करायचा प्रयत्न करायचा. पाठीचा कणा ताठ. 5 वेळा इनहेल एक्झेल करूया.
मुद्रा सोडून पुन्हा शांत बसायचंय. लंग्समध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन इन, कार्बन डायऑक्साईड आउट. लंग्सची आपण कपॅसिटी जेवढी आहे तेवढी वापरायचा प्रयत्न करतोय. शॅलो ब्रिथिंगमुळे संपूर्ण आपण वापरू शकत नाही, वापरत नाही. पुढे जाऊया आपण आता. तिसरा प्रकार जत्रुक श्वसन. जत्रुक म्हणजे खांदे संस्कृतमध्ये. खांद्यांना उंच करायचं, खांदे जास्तीत जास्त वर आले पाहिजेत आणि श्वास सोडताना खांदे मागे खेचून मग रिलॅक्स करायचं आपल्याला. यासाठी मुद्रा आहे आदी मुद्रा. मुठी करायच्या आहेत, पूर्ण अंगठा आतमध्ये घेऊन मुठी करायच्या आणि जांघांच्या इथे बरोबर ठेवायचे. पाठीचा कणा ताठ. श्वास घेताना दोन्ही खांदे पुढे घेऊन वरती येतील. 5 वेळा करूया. सुरुवात. जत्रुक श्वसन. आता तिन्हीचे आपल्याला एकत्रीकरण करायचं आहे. पूर्ण योगिक श्वसन. त्यासाठी घ्यायचे ब्रह्ममुद्रा. बरोबर ठेवायचे. तिन्ही भागांवरती लक्ष द्यायचंय. श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे, छाती बाहेर आली पाहिजे, खांदे वर आले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे, छाती रिलॅक्स झाली पाहिजे आणि खांदे खाली गेले पाहिजे. असं क्रमाने झालं पाहिजे. करूया 5 वेळा पूर्ण योगिक श्वसन. त्यानंतर आपण करणार आहोत भस्त्रिका. लोहराच्या भात्याप्रमाणे आपल्या चेस्ट म्हणजे लंग्सचं पूर्ण कंपन होतात, हृदयाचं कंपन होतात म्हणून याला भस्त्रिका म्हणतात. फोर्सफुली इनहेलेशन, फोर्सफुली एक्झलेशन. फक्त 10 स्ट्रोक्स याच्यामध्ये द्यायचे आहेत, त्याच्यावर जायचं नाही अजिबात. आता मी 5 स्ट्रोक्स करणार आहे. फक्त सगळ्यांनी करायचे. 10 स्ट्रोक्स आपल्याला जमतील तर आपण करूया. पूर्ण श्वासावरती लक्ष द्यायचं. जितक्या फोर्सनी श्वास घेणार आहोत तितक्याच फोर्सनी श्वास सोडायचा. आपापल्या कपॅसिटी प्रमाणे करायचंय. कोणी खूप जास्त फोर्स लावायचा नाहीये. याला सुद्धा रिस्ट्रिक्शन आहे की ज्यांना बीपी आहे, हार्ट पेशंट्स असतील, गरोदर स्त्रिया असतील, यांनी हा प्रकार करायचा नाही. एमसी मध्ये सुद्धा स्त्रियांनी हा प्रकार करायचा नाही. ओके. 5 स्ट्रोक्स फक्त मी करून दाखवते. भस्त्रिका. कपालभातीप्रमाणेच भस्त्रिकेला कुंभक मिळतं. इव्हन ह्याचं जास्त कुंभक भस्त्रिकेने आपल्याला मिळतं. रोजच्या रोज जर भस्त्रिका आपण व्यवस्थित केली तर आपल्याला 10-10चे 3 सेट सुद्धा आपण सरावानी करू शकतो. पण आपल्या ह्याच्यावरती आहे ते. ज्यांना व्यवस्थित जमत असेल त्यांनीच 10चे 3 सेट एका वेळेला बसून करावेत. नाहीतर एकच सेट केला तरी बास आहे. त्याचं कुंभक जास्तीत जास्त वेळ आपल्याला मिळालं की त्याचा फायदा भरपूर आहे. पुढे जाऊया. पुढे आहे आपलं चंद्रवेदन प्राणायाम. चंद्रवेदन करताना संपूर्ण पुन्हा आपल्याला नासिका मुद्रा घ्यायची.
डावीने श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने श्वास सोडायचा. बरोबर. पाठीचा कणा ताठ. चंद्रभेदन प्राणायाम 5 वेळा. एकदम स्लो करायचं, सावकाशपणे. अंगठा उजव्या नाकपुडीवर. सुरुवात. झाल्यावर पुन्हा 5 सेकंद थांबायचंय, रिलॅक्स व्हायचंय. चंद्रनाडी आपण ऍक्टिव्हेट केली आहे. आता बरोबर याच्या उलट करायचं. बरोबर आपल्याला सूर्यभेदन प्राणायाम. उजवीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने सोडायचा. सेम बरोबर उलट करायचं. नासिका मुद्रा. आता अनामिकेने आधी आपण डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वसन 5 वेळा करूया. शांत असायचंय. सूर्यभेदन झालेलं आहे. दोन्हीचं आता मिक्सिंग करायचं, आपल्याला समन्वय करायचा आहे. नाडीशुद्धी प्राणायाम 3 वेळा करूया. डावीने श्वास घ्यायचा आहे, उजवीने सोडायचा आहे. उजवीने श्वास घ्यायचा आहे, डावीने सोडायचा आहे. दीर्घ श्वसन झालेलं आहे. नाडीशुद्धी प्राणायाम. आपण आता प्रार्थनेचं सत्र आपलं संपवलं. पाठीचा कणा ताठ. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.